मित्रांनो नमस्कार. संकल्प वर्धेचा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे प्रथमतः सहर्ष स्वागत. तर मित्रांनो आज आपण 25 प्रश्न कंप्लीट करणार आहे. त्यापैकी पहिला प्रश्न बघा, राज्यघटनेच्या कोणत्या कलमात बालमजुरी म्हणजे 14 वर्षाखालील मुलांना कोणत्याही कामावर ठेवण्यास प्रतिबंध केलेला आहे? तर कलम 24 अंतर्गत हा प्रतिबंध केलेला आहे. सुमो कुस्ती या प्रतिस्पर्धेची सुरुवात कोणत्या देशात झाली? तर जपान या देशात सुमो कुस्ती या प्रतिस्पर्धेची सुरुवात झालेली आहे. रुक्मिणी देवी अरुंडेल कोणत्या नृत्य प्रकाराशी संबंधित आहे? तर रुक्मिणी देवी अरुंडेल ही भरतनाट्यम या नृत्य प्रकाराशी संबंधित आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 76 मध्ये कोणत्या पदाची तरतूद दिलेली आहे? तर भारताचे महान्यायवादी यांची कलम 76 मध्ये यांच्या पदाची तरतूद दिलेली आहे. विक्रमशिला गंगा डॉल्फिन वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? बिहार या राज्यात विक्रमशिला गंगा डॉल्फिन वन्यजीव अभयारण्य आहे. मानवाच्या शरीरावर केस, नखे, त्वचा बनवणारा प्रमुख पदार्थ कोणता? तर कॅरोटीन. यामुळे मानवाच्या शरीरावर केस, नखे व त्वचा बनली जाते. बाबरने कोणत्या वर्षी इब्राहिम लोदीला हरवून दिल्ली व आग्र्यावर सत्ता प्रस्थापित केली? तर 1526 मध्ये बाबरने इब्राहिम लोदीला हरवून दिल्ली व आग्र्यावर सत्ता प्रस्थापित केली होती. यक्षगान, महत्वाचा प्रश्न आहे, यक्षगान हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर यक्षगान हा नृत्य प्रकार कर्नाटक या राज्याशी संबंधित आहे. आणि हत्तारी हा नृत्य प्रकार सुद्धा कर्नाटक या राज्याशी संबंधित आहे. ययाती आणि तुघलक या नाटकाचे नाटककार म्हणून कोण प्रसिद्ध आहे? तर गिरीश कर्नाड हे ययाती आणि तुघलक या नाटकाचे नाटककार म्हणून प्रसिद्ध आहेत. पोंगल, मित्रांनो बघा, पोंगल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर तमिळनाडू या राज्यात पोंगल हा सण साजरा केला जातो. पंडित हरिप्रसाद चौरसिया हे कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? तर बासरी या वाद्याशी पंडित हरिप्रसाद चौरसिया हे संबंधित आहे. भारतीय सशस्त्र बल वयोवृद्ध दिवस केव्हा साजरा केला जातो? तर 14 जानेवारीला भारतीय सशस्त्र बल वयोवृद्ध दिवस साजरा केला जातो. 1944 मध्ये कोहिमाची लढाई कोणामध्ये झाली होती? तर शाही जपानी सेना व ब्रिटिश भारतीय सेना यांच्यामध्ये लढाई झाली होती. गरबा व दांडिया हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर गुजरात या राज्याशी गरबा आणि दांडिया हा नृत्य प्रकार संबंधित आहे. शेवटचा मुघल सम्राट बहादूर शाह जफर याला इंग्रजांनी कोणत्या साली रंगून जेलमध्ये कैदेत ठेवले? तर 1858 साली याला कैदेत ठेवले होते. स्पिग्नोमॅनोमीटर या परिमाणाचा उपयोग काय मोजण्यासाठी केला जातो? तर रक्तदाब मोजण्यासाठी स्पिग्नोमॅनोमीटर याचा उपयोग केला जातो. भारतात सक्रिय ज्वालामुखीचे एकमेव ठिकाण कोणते आहे? तर भारतात सक्रिय ज्वालामुखीचे अंदमान आणि निकोबार बेट येथे यांचे सक्रिय ज्वालामुखीचे एकमेव ठिकाण आहे. कोणत्या जाट राज्यकर्त्याच्या नेतृत्वाखाली बल्लभगड हे व्यापाराचे प्रमुख केंद्र बनले होते? तर सूरजमल यांच्या राज्यकर्त्याच्या नेतृत्वाखाली बल्लभगड हे व्यापाराचे प्रमुख केंद्र बनले होते. सैला नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर सैला हा नृत्य प्रकार छत्तीसगड या राज्याशी संबंधित आहे. राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार अल्पसंख्याकांना स्वतःचे प्रशासनिक संस्था स्थापन व चालू करण्याचा मूलभूत अधिकार मिळतो? तर कलम 30 अंतर्गत हा मूलभूत अधिकार मिळतो. कार्निवल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? कार्निवल हा सण गोवा या राज्यात साजरा केला जातो. जगात कापूस उत्पादनात दुसऱ्या क्रमांकाचा अग्रेसर देश कोणता? तर भारत हा जगात दुसऱ्या क्रमांकाचा अग्रेसर देश आहे. पहिली बंगाली महिला लेखिका आशापूर्णा देवीने कोणत्या साली ज्ञानपीठ पुरस्कार जिंकला? तर पहिली बंगाली महिला लेखिका आशापूर्णा देवीने 1976 या साली ज्ञानपीठ पुरस्कार जिंकला. जवळपास 1900 वर्षापूर्वी कागदाचा शोध कोणत्या देशाने लावला? तर जवळपास 1900 वर्षापूर्वी कागदाचा शोध चीन या देशाने लावला होता. शरयू नदी कोणत्या राज्याची प्रमुख नदी आहे? तर शरयू नदी जी आहे ती उत्तराखंड या राज्याची प्रमुख नदी आहे. कोणती नदी? शरयू नदी ही उत्तराखंड राज्याची प्रमुख नदी आहे. तर मित्रांनो
अशा प्रकारे आपले 25 प्रश्न कंप्लीट झालेले आहेत. पुढील व्हिडिओमध्ये अजून आपण 25 प्रश्न कंप्लीट करणार आहोत. तर रोज आपले व्हिडिओ 25 प्रश्नांचे येत राहणार आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.